आपल्या सोबत आहेत भाजपचे नेते, भाजपचा ओबीसी चेहरा आणि माजी मंत्री परिणय फुके। भाऊ, काय सांगणार? आज अपात्रतेबाबत सुनावणी आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत महत्त्वाचा निर्णय। बघा, असं आहे की आज जोही निर्णय येणार निश्चितच हा संविधानाला धरून कायद्याला धरूनच राहणार आहे। पण ज्या दिवशी चीफ इलेक्शन कमिशननी ही घोषणा केली की शिवसेना ही एकनाथ शिंदेंची आहे, शिवसेनेचे नेते ही एकनाथ शिंदेचे आहे, कारण सर्वात जास्त एक जवळपास 70-80% आमदार असतील किंवा 90% खासदार असतील हे एकनाथ शिंदेंसोबत आहे। आणि लोकशाहीमध्ये लोकांमधून निवडून येणाऱ्या जे आमदार आहे, खासदार आहे, त्यांना जास्त महत्त्व असतं आणि ते ज्यांच्याकडे असतात त्यांच्याकडे पक्ष असतो आणि म्हणूनच पक्ष ज्याच्याकडे आहे त्याचाच चं मान्य राहणार। आणि हे जे डिस्क्वालिफिकेशन जे आता शिवसेना आणि बाकी लोक म्हणतात आहे की एकनाथ शिंदे साहेब डिस्क्वालिफाय होतील किंवा त्यांचे आमदार डिस्क्वालिफाय होतील, असं कुठे नाही आहे, असं कुठेही होणं शक्य नाही आहे। भाऊ, संजय राऊत म्हटले की विधानसभा अध्यक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात मॅच फिक्सिंग आहे। मॅच फिक्सिंगचा प्रश्नच नाही आहे। विधानसभा अध्यक्ष हे सर्वांचे असतात आणि विधानसभा अध्यक्ष ज्यावेळेस ते भलेही भारतीय जनता पार्टीचे आमदार असतील, पण ज्यावेळेस ते त्या खुर्चीवर बसतात त्यावेळेस ते सर्वांचे असतात आणि ते न्यायिक भूमिका घेतात। न्यायाला सर्व म्हणजे निश्चितच ते वकील आहेत, त्यांना सगळ्या बाजू माहीत आहे। पण मी निश्चितपणे सांगतो की राहुल नार्वेकर साहेब कोणताही बायस असा निर्णय देणार नाही। ते कायद्याला, नियमांना आणि सगळ्याच गोष्टीला धरून ते निर्णय देतील। किती विश्वास आहे आज शिंदेंच्या बाजूनं निर्णय येण्याचा? 100% विश्वास आहे। कारण मी आपल्याला आधी सांगितलं की इलेक्शन कमिशननी ज्यावेळेस देशाच्या चीफ इलेक्शन कमिशननी ज्यावेळेस निर्णय दिला आणि शिंदेला पार्टीचा नेता घोषित केला, तर आता काही प्रश्नच नाही राहिला। शेवटचा प्रश्न, यामुळे महायुती आहे जी आहे ती आणखी भक्कम होईल काय? आणखी पक्षप्रवेश शिंदे गटात होतील असं वाटतं? निश्चितच होणार आहे, कारण अनेक लोक जे आज उद्धव ठाकरेंसोबत आहे, अनेक आमदार आहेत, ते कुठेतरी हे डिस्क्वालिफाय होतील जे संजय राऊत किंवा उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून जे सांगण्यात येत आहे त्या बाकी आमदारांना। आणि आजचा जर निर्णय आला तर निश्चितच मोठ्या प्रमाणात आणखीन उरले जे आहेत ते निश्चित मला वाटतं फक्त 2-4 लोक आदित्य ठाकरे आणि 2-4 लोक उद्धव ठाकरेंसोबत, बाकी सगळेच लोक एकनाथ शिंदे साहेबांसोबत येणार। कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।